लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। खासगी साखर कारखानदारीत राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात उसाला सर्वाधिक भाव देणाऱ्या मांजरा साखर परिवारातील सदस्य असलेल्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाइंड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मिल रोलरचे पूजन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले। यावर्षी चालू गळीत हंगामात कारखान्याने 7,51,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्या दृष्टीने कारखाना प्रशासनाने गळीत हंगामाची तयारी सुरू केली असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागृती शुगर गाळप हंगाम यशस्वीपणे पूर्ण करेल असा विश्वास जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। यावेळी रोलर पूजन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार वैजनाथराव शिंदे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, 21 शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, रेना साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष श्याम भोसले, रेना साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव, बालाजी बिराजदार, जागृती शुगरचे सरव्यवस्थापक गणेश येवले, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, पृथ्वीराज शिरसाट, संचालक राजकुमार पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक गणपतराव बाजुळगे, इंदिरा सूत गिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी उपस्थित होते। गाळप हंगामाची जय्यत तयारी दरवर्षीप्रमाणे याही वेळी 2025-26च्या गाळप हंगाम पूर्व कारखाना यंत्रसामग्री दुरुस्ती आणि ऑइलिंगचे काम पूर्ण झालेली आहेत। कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाची लागवड तोडणी यासाठी प्रशासन पूर्ण तयारी करत आहे। कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवीताई भोसले देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांच्या सूचनेनुसार यावर्षीचा गाळप हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होईल अशी माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली। कार्यक्रमात जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सूळ, भगवानराव पाटील, विजय नगरकर, सचिन दाताळ, धनाजी कोटे, मालबा घोनसे, बालाजी कारभारी, बालाजी बोबडे, निडवनचे मांजर साखर कारखान्याचे संचालक दयानंद बिडवे, रेना साखर कारखान्याचे संचालक बालाजी हाके, रणजित पाटील, वाघ कारखान्याचे विविध खाते प्रमुख अधिकारी, कर्मचारी, कामगार, सभासद, हितचिंतक उपस्थित होते। गुरुदत्तांचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आरती, कारखानास्थळी असलेल्या श्री दत्त मंदिरात माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवर यांच्या हस्ते आरती करण्यात आली। दत्ताची मनोभावे दर्शन घेतले। कारखाना परिसरात वृक्षारोपण, त्यानंतर कारखाना परिसरात माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.